नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असते या मालिकेतील माझा 8वा भाग. युनायटेड वेस्ट बँकेच्या चेअरमनपदी बन्यापू गोडबोले यांची एकमात्र निवड झाली. गोडबोले कुटुंब मूळचे कोकणातले, परंतु 17व्या शतकात देशावर आलेले. त्यातील तेव्हाच्या पुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या लढ्यात तलवार गाजवलेली. त्यांच्यापैकी एकाने परळीचा किल्ला म्हणजे सज्जनगड रक्षण करताना शौर्याने लढून प्राणी गमावले. त्याबद्दल छत्रपती शिवरायांनी त्या कुटुंबाला सातारजवळच्या गावाचे मोकासपण म्हणजे वसुलीचा अधिकार दिले सनद आहे. तेथेच शेती करत हे कुटुंब राहिले. राणा गोडबोले यांना बन्यापू या लोकप्रिय नावाने ओळखत असत. आम्ही मुले आणि चुलत घराणी मात्र बहुकात म्हणत. बहुकांचे वडील शेतीबरोबरच कुटुंबाची व्यवस्था व्हावी म्हणून साताऱ्यात जाळू लाकडाची वखारी चालवत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. बहुकांच्यासह सर्व बंधूंनी वखारीतील सरपण डोक्यावरून नेऊन टाकण्यापर्यंत सर्व कामे केली होती. त्यांच्या मोठ्या बंधूंनी दादांनी व्हर्नॅक्युलर फायनल म्हणजे तेव्हाही 7वी झाल्यावर प्राथमिक शिक्षणाची नोकरी धरली. ती सांभाळत मोटार ड्रायव्हिंग शिकून ड्रायव्हर म्हणूनही काम केले. पुढे ते व त्यांच्यावरून लहान गोपाळराव यांनी मिळून जुनी पॅसेंजर बस घेऊन सातारा पुणे पॅसेंजर सर्व्हिसेस सुरू केली. ती अगदी एसटीच्या स्वरूपात प्रवासी वाहतुकीचे राष्ट्रीयकरण होईपर्यंत चालू होती. पुढे मग ट्रक वाहतुकीचे चांगले नाव त्यांनी मिळवले. त्याहून लहान केशवराव मुंबईतील पोस्टात नोकरी लागले. या सर्वांची शिक्षणे बेताची असल्याने सर्वात धाकट्या भाऊकांनी उत्तम शिकावे ही त्यांची तळमळ होती. त्यामुळे साताऱ्यातून मॅट्रिक झाल्यावर त्यांना पुण्यात फर्ग्युसन कॉलेजला पाठवले. तेथे BA झाल्यावर पुढे कॉमर्स पुण्यात नव्हते. मग मुंबईत केशवरावांच्याकडे राहून म्हणजे आपल्या मोठ्या बंधूंच्याकडे सिडनहॅममधून भाऊकाका BCom झाले. मुंबईतच मिलमध्ये थोडीशी नोकरी लागली ती. पण तेव्हाच अण्णासाहेब तिरुमले यांची भेट झाल्यावर अण्णासाहेबांच्या साताऱ्यातील स्वदेशी संस्थांच्या विचाराने ते प्रभावित झाले आणि अण्णासाहेबांच्या सांगण्यावरून मिंटमधील नोकरी सोडून साताऱ्यात आले आणि सातारा स्वदेशी बँकेत असिस्टंट सेक्रेटरी म्हणून जॉईन झाले. की नोकरी करत असताना त्यांना अन्य व्यवसाय करण्याची मुभा त्यांनी मागून घेतली होती आणि अण्णासाहेबांनी ती दिली होती. संस्थेतील काम सांभाळून अन्य कामे करण्यास परवानगी देण्याची प्रथा अण्णासाहेबांनी सुरू केली होती. त्यामुळे ती जबाबदारी उत्तम सांभाळतच भाऊकाका आपल्या बंधूंना ट्रान्सपोर्ट व्यवसायाला मदत करीत होते. त्याचबरोबर अन्य वाहतूक व्यवसायांनी कायदेशीर बाबीसंबंधी मार्गदर्शन करून त्यांच्या संस्थाही मदत करत होते. स्वातंत्र्य चळवळीत आणि म्हणून काँग्रेस पक्षाशी त्यांचा जवळचा संबंध होता. द.रा. परांजपे मास्तर या गुरुस्वरूप व्यक्तिमत्वाच्या प्रेरणेने साताऱ्यातील सार्वजनिक कार्यात ते सहभागी होते. नंतरच्या काळात इन्कम टॅक्स सल्लागार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. ते नगरसेवकपदी निवडून आले. पुढे 1962 मध्ये नगराध्यक्षपदी त्यांनी भूषवले. नंतर सातारा सोयीबरोबरच युनायटेड वेस्टर्न बँकेची ते पुढे सेक्रेटरीपदी पदोन्नत झाले होते. साताऱ्यात अंतसंस्कार सहाय्यक मंडळ, लोकसेवा संघ, भाऊसाहेब सोमय्या निरांतर, भाऊसाहेब सोमय्या स्मारक समिती अशा अनेक सार्वजनिक संस्थांच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. या सगळ्यामुळे सातारा शहर आणि जिल्ह्याबरोबरच एकूणच पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा जनसंपर्क मोठा होता. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व नामदार मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचेही ते निकटवर्ती होते. चिरमुलांच्या प्रमाणे तात्यासाहेब साठे यांच्या काळातही बँकेच्या प्रगतीत त्यांचे योगदान होतेच. 1956-57 प्रमाणात त्यांनी बँकेच्या सेक्रेटरीपदाला राजीनामा दिला होता. पण 58 मध्ये संचालक मंडळाने त्यांना संचालक मंडळात घेऊन जुने संबंध दृढ ठेवण्याचे संकेत दिले. सलग 25 वर्षे बँकेशी संलग्न असलेले भाऊकाका यांची बँकेच्या चेअरमनपदी निवड तशी पूर्णपणे अनपेक्षित नव्हती. या नियुक्तीमुळे भाऊकांच्या कर्तृत्वाला नवे क्षितिज मिळाले. बँकेला नवीन तरुण पण जुन्या पिढीच्या तालमीत तयार झालेले नेतृत्व मिळाले. ज्येष्ठांच्या अनुभवशुद्ध विचारात परिपक्वता असते पण धाडस त्यामानाने कमी असते. तरुणांच्या धाडस असते पण परिपक्वता कमी असते. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी एके ठिकाणी लिहिले होते, वृद्ध हे नौकेचे भरताड असते तर तरुण शिडे असतात. भरताडामुळे नौका न डळमळता स्थिर राहते तर शिडामुळेच ती गतिमान होते. म्हणूनच समाजाची प्रगती होण्यासाठी वृद्ध आणि तरुण दोघांची गरज असते. भाऊका चेअरमन होताना त्यांचे वय 28 म्हणजे दोन्हीच्या सीमारेषेवर होते व त्यामुळे दोन्हीकडील आवश्यक गुणाचे त्यांना आकलन होते. त्यामुळे हा बदल सहजपणे लोकांच्या पचनी पडून बँकेलाही उपकारकच ठरला. बँकेचे भाग भांडवल 1963 मध्ये वाढून ते सुमारे 12 लाखावर गेले. इतर 7 लाखावर, ठेवी 4 कोटीच्या आसपास, ॲडव्हान्सेस 2.25 कोटी, गुंतवणूक 1.5 कोटीच्या वर, तर नफा 2 लाखाच्या आसपास गेला. नवीन नेतृत्वाने जुन्या नेतृत्वाची सूत्रे सुयोग्य पद्धतीने चालू ठेवल्याचा तो दृश्य परिणाम होता.
1964 साली कल्याणला बँकेची 22वी शाखा उघडण्यात आली. ते वर्षी बँकेला प्रगतिशील ठरवून ठेवी 4.25 कोटी, तर ॲडव्हान्सेस 2 कोटीच्या वर जाऊन नफाही 2.25 लाखांहून जास्त झाला आणि 9% डिव्हिडंड देण्याची परंपरा कायम ठेवली. मात्र हे सर्व उत्तम चालू असताना बँकेच्या व्यवस्थापनात लहान स्वरूपात मतभेदाला प्रारंभ झाला. तात्यासाहेब साठे चेअरमन असताना बँकेच्या दैनंदिन कामात लक्ष घालत नसत. तात्यासाहेब रोज जोशी आणि भाऊका यांच्याशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घेत व हे दोघे त्याची अंमलबजावणी करेत. हे दोघेही तेव्हा समान पातळीवरचे सहकारी होते. वरिष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव नव्हता. भाऊका चेअरमन झाल्यावर मात्र या परिस्थितीत बदल झाला. एकतर ते रोज बँकेत जाऊन धोरणात्मक बाबीबरोबर दैनंदिन कामकाजाने लक्ष द्यावं लागले आणि दोघेही मित्र असले तरी आता अंतिम निर्णय चेअरमनचाच असल्यामुळे आपोआपच भूमिकांच्या पातळीत फरक पडला. त्यामुळे किरकोळ बाबीवरून भाऊकाका आणि जोशी यांच्यात वैचारिक अंतर पडत गेले आणि पुढे मानसिक दुरावे वाढण्याची चिन्हे दिसू लागली. नानासाहेब जोशींनी त्यामुळे असेल किंवा वयामुळे असेल 3 वर्षानंतर 1966 निवृत्त होण्याचा ठाम मनोदय व्यक्त केला. भाऊकांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न न करता मूक संमतीच दिली असावी. मात्र मतभेद धोरणावर असले तरी मतभेद नव्हते आणि त्यामुळे त्याची कधी जाहीर वाच्यताही दोघेही संबंध असल्याने कोणी केली नाही. बँकेच्या प्रगतीवर आणि कामकाजावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. पुढे 1966 साली नानासाहेब निवृत्त होऊन पुण्यात स्थायिक झाल्यावरही दोघांच्या गाठीभेटीत असत. अशी उदाहरणे आता दुर्मिळच म्हटली पाहिजे. या सर्वांनी नानासाहेबांच्या नंतर कोण हा प्रश्न 1966 साली उभा राहणार होता आणि त्याचे समर्पक उत्तर शोधण्याची गरज भाऊकांना भासू लागली. बँकेच्या संस्कृतीचे ज्ञान असणारा आणि त्यात बसणारा, त्याचबरोबर आपल्या बौद्धिक क्षमतेने नवीन बँकिंग विवादात ठसा उमटणारा असाच उमेदवार हवा होता. त्यांच्या विविध ठिकाणच्या चाचपण्या चालू होत्या. तो शोध शेवटी व्ही.एस. दामले यांच्यापाशी येऊन थांबला. दामले उच्च शिक्षण साताऱ्यातच पूर्ण करून 1963 साली मुंबईला सेल्स खात्यात इन्स्पेक्टर म्हणून नोकरी करत होते. त्याबरोबरच लॉचा अभ्यास करून त्याच खात्यात उच्च पदावर जाण्याची त्यांना सुसंधी होती. भाऊकांनी त्यांची मुंबईत गाठ घेऊन हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांना बँकेचा अनुभव नव्हता. बँकेत तुलनेने पगार कमी आणि जबाबदारी मात्र आव्हानात्मक आहे त्या सरकारी नोकरीत वरिष्ठ जागेची सुसंधी होतीच. त्यांनी घरातल्या लोकांशी चर्चा केल्यावर सर्वांनीच या बदलास विरोध दर्शवल्यामुळे त्यांनी भाऊकांना नम्र नकार दिला. पण भाऊका चिकाटी सोडणारे नव्हते आणि दामल्यांची जसजशी जादा माहिती त्यांना मिळत गेली तसतशी त्यांची खात्री पटली की हेच या पदासाठी योग्य आहेत. त्यांनी दामल्यांचे मनपरिवर्तनाचे प्रयत्न चालूच ठेवले. अखेरीस आपण सातारकर, बँक ही साताराची संस्था, त्यामुळे ती वर्धिष्णू राहावीच ही तळमळ आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या पदाचे आव्हान, यामुळे दामले यांचाही विचार पालटला. अखेर भाऊकांच्या चिकटाला यशवून दामल्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि 1963 ते बँकेत ज्येष्ठ अधिकारी म्हणून जॉईन झाले. मात्र प्रारंभी बँकेचा प्रत्यक्ष अनुभव असावा म्हणून मुंबईच्या फोर्ट शाखेतच वर्षभर तरी त्यांनी काम करायचे ठरले. त्या अनुभवाने संपन्न झाल्यावर त्यांची नियुक्ती सातारा हेड ऑफिसमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर हे पद नवीन निर्माण करून त्यावर करण्यात आली. तेथे त्यांना नानासाहेबांच्या अनुभवी मार्गदर्शनाचा आणि भाऊकांच्या दृष्टिकोनाचाही लाभ होत राहिला. याच काळात 1962-63 यशवंतरावजी चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सोडून पंडित नेहरूंच्या आग्रहास्तव केंद्रीय मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून गेले आणि हिमालयाच्या रक्षणाला सैन्याची धावला हा नवीन शब्दप्रयोग रूढ झाला. यशवंतरावजी कराडचे वकिली व्यवसायात त्यांनी सातारच्या भाऊसाहेब सोमणे यांच्याकडून धडे घेतलेले, त्यामुळे त्यांचा सातारशी आणि सातारच्या बँकेशी ऋणानुबंध. भाऊकाका आणि त्यांचा व्यक्तिगत स्नेह, बँकेच्या कारभारात व प्रगतीत यशवंतरावांची जी अप्रत्यक्ष मदत सदैव होत राहिली. यातूनच अकलूजच्या शंकरराव मोहिते पाटील यांच्या साखर कारखान्यासाठी एकदम 25 ट्रक्सची कर्ज प्रकरणे बँकेने केली व सोलापूर जिल्ह्याची प्रतिष्ठा मिळवली. जेव्हा शेती कर्जाविषयीच त्याज्य मानला जाईल तेव्हा नातेपुते येथील प्रगतीशील शेतकरी शंकरराव दातेने भाऊकांना पटवून देऊन द्राक्ष, कापूस व ऊसासाठी नातेपुते भागात शाखा उघडून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा आग्रह धरला. भाऊकांनी त्या क्षेत्राचे मोल ओळखून तो मान्य केला. एकाच वेळी चिरमुल्यांची सावध व सुरक्षित बँकेची तत्त्वे पाळत जनसामान्यांना हात देणारे ते प्रागतिक पाऊल होते.
बँकेची अंतर्गत व्यवस्थापन प्रणाली शास्त्रशुद्ध करण्यासाठी दामले यांनी माफ करा दामले यांनी नवनवीन योजना सुचवल्या. त्याही बहुकाळ संचालकांनी मान्य केला. प्रारंभी काही अधिकाऱ्यांना मुंबईला ट्रेनिंगला पाठवले. नंतर बँकेचे स्वतःचे स्टाफ ट्रेनिंग सेंटर सातारा येथे सुरू केले. स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी सुमित पाबळकर यांना त्यासाठी नेमण्यात आले. त्यांनी या प्रशिक्षणाबरोबरच व्यवस्थापनाच्या स्टेट बँकेत असलेल्या आधुनिक पद्धती बँकेत रुळवल्या. नानासाहेब जोशी जरी निवृत्त होणार होते तरी त्यांच्या कार्यक्षम कारभारात काही व कधीही उणे नव्हते. या सगळ्यामुळे बँकेची प्रगती वेगाने व सुस्थिर पार होत राहिली. 1966 मध्ये नानासाहेब निवृत्त झाले आणि व्ही एस दामले जनरल मॅनेजर म्हणून नियुक्त झाले. नानासाहेबांना प्रेमाने निरोप समारंभ करण्यात आला. त्यांच्या बँकेच्या प्रगतीतील योगदानाबद्दल अनेकांनी भरभरून गौरव केला. 21 वर्षात रोपट्याचा आपल्या सिंचनाने झालेल्या बँक वृक्षाचा निरोप घेताना नानासाहेबांनी गौरवून आले. या कालावधीत अंबरनाथ, नातेपुते, लोकमान्यनगर म्हणजे पुणे, माधवा रोड, कोल्हापूर या ठिकाणी 4 नवीन शाखा उघडून एकूण शाखा 27 झाल्या होत्या आणि 1966 6 कोटी रिझर्व्ह 6 कोटी ॲडव्हान्सेस 4.25 कोटी तर गुंतवणूक 2 कोटींची होती. डिव्हिडंड 9% तर दिलेच होतं. जनरल मॅनेजर होताना दामले यांचे वय होते अवघे 37 तर तेव्हा भाऊकांचे वय ते 52. त्यावेळी दोघांनी भरपूर उत्साह, नवनवीन प्रयोग करण्याची आवड व पुरेसे धाडस व पुरोगामी दृष्टिकोन होता. त्या दोघांची विचारधारा ज्याला आपण हल्ली ट्युनिंग म्हणतो ते उत्तम जमलेले. दामल्यांची सखोल अभ्यास वृत्ती आणि राष्ट्रसंघाच्या संस्कारामध्ये असलेली निस्वार्थ सेवाभावी प्रवृत्ती तर भाऊकांच्या निर्लोभी कार्यामुळे त्यांची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील वेगळीच आदर्श प्रतिभा होती. शिवाय या सर्व क्षेत्रात त्यांचा प्रचंड जनसंपर्क होता आणि राज्य व केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे उत्तम संबंध होते. एखादी गोष्ट पडली की ते सर्वस्व ओतून त्याच्या पुढेसाठी कष्ट करत असत. त्यामुळे बँकेत दामले यांनी काही नवीन उपक्रम घेतले तर संचालक व चेअरमन व संचालक ते पाहून त्यांना पूर्ण पाठबळ देत. या सर्वांमुळे उत्तम व्यवस्थापन टीम जमली आणि त्याचा बँकेला मोठा लाभ झाला. बँकेचा व बँकिंग क्षेत्राचा सर्वांगीण अभ्यास करून एक डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्यात आला. साधारण पुढील 10 वर्षाच्या काळात कोणती उद्दिष्टे साध्य करायची हे निश्चित केले गेले. त्यापैकी महत्त्वाची उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती. बँकेच्या सध्या 27 शाखा आहेत त्या 100 पर्यंत वाढवणे. ते करताना महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात किमान 1 शाखा आणि दिल्ली, मद्रास, बंगळुरू आणि कलकत्ता येथे 1 शाखा असावी. बँकेच्या ठेवी 100 कोटी रुपयावर देणे. सध्या बँक रिझर्व्ह बँकेच्या श्रेणी पद्धतीवर C श्रेणीत आहे ती A श्रेणीमध्ये नेणे. ही 3 वेगवेगळी वाटणारी उद्दिष्टे एकाच विशाल उद्दिष्टाचा भाग आहेत हे लक्षात येते. बँक सर्वार्थाने सर्वव्यापी व महान बनवणे हेच ते उद्दिष्ट होय. ही साध्य करण्यासाठी कुशल नेतृत्व, उत्तम आर्थिक आणि मनुष्यबळ व्यवस्थापन याबरोबर सर्व स्टाफचे संपूर्ण झोकून देऊन केलेले सहकार्य हे सुद्धा आवश्यक होते. यासाठी सर्व शाखांना दामले व भाऊकाका यांनी भेटी देऊन त्यांच्या सभा घेऊन कार्यप्रवृत्त केले. या उद्दिष्टपूर्तीमुळेच वेतन श्रेणी वाढेल व समाजमान्यताही वाढेल हेही स्पष्ट केले. एकूणच नवचैतन्याने सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची सर्वांना हाक दिली. अध्यक्ष थांबू आपण. उद्या पुढच्या भागाला सुरुवात करू. तोपर्यंत नमस्कार.